नमस्कार मित्रांनो, नर्सिंग न्यूज मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत सेकंड इयर जेएनएम सेकंड इयरसाठी क्वेश्चन पेपर. त्यात आज आपण बघूया नर्सिंग म्हणजेच बालआरोग्य परिचर्या. हा पेपर 16 फेब्रुवारी 2024चा आहे. तर आताचाच क्वेश्चन पेपर आहे हा, मागच्या वर्षीचा. कसल्या प्रकारे क्वेश्चन विचारले आहे ते बघूया. आणि हा सब्जेक्ट 2017मध्ये ॲड झालेला आहे, तर याची काही जास्त पेपर आहे नाही. चला तर व्हिडिओला सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या ग्रुपमध्ये आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब नसेल केले तर. आणि काही क्वेश्चन असल्यास व्हिडिओच्या नंतर कमेंट करा. चला तर व्हिडिओला सुरू करूया. रिकामी जागा योग्य पर्याय निवडा. तर त्यात पहिला आहे बाळाचे वजन डॅश डॅश वयाच्या जन्माच्या वजनाचे दुप्पट होते. तर इथे 6 महिने येणार. ठीक आहे, 6 महिन्याच्या बाळाचे वजन दुप्पट होते. तसंच दुसरं बघा, टिळाणी हा आजार डॅश डॅशच्या कमतरतेमुळे होतो. तर इथे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतो टिटाने आजार. तसंच तिसरं बघा, जलोदर हे डॅश डॅशचे एक लक्षण आहे. तर इथे सिरोसिस ऑफ लिव्हर येणार. ठीक आहे, सिरोसिस ऑफ लिव्हर. यकृत निकामी झाल्यास पोटात पाणी साचते, यालाच जलोदर हे म्हणजे सिरोसिस ऑफ लिव्हर म्हटले जाते. ठीक आहे, इथे अतिसार नाही येणार. ठीक आहे, चूक आहे. तसेच चौथं बघा, इजमाईट हे डॅश डॅश या आजारास कारणीभूत असते. तर इथे स्केबीज येणार. ठीक आहे. तसंच पाच बघा, ॲप्थॅल्मिया निओटेरम हा डॅश डॅश आजार असलेला मातेचा नवजात बालकाला आढळून येतो. तर इथे गनोरिया येणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, गनोरिया. तर नेक्स्ट बघूया योग्य जोड्या जुळवा. त्यात अ गटमध्ये आहे भाजणे. भाजणीला नऊचा नियम, भाजणीला 9चा नियम येतो. ठीक आहे. तसं दुसरं बघा, अपस्मार. तर याला पिनोपॉरर बिटोन येणार. ठीक आहे, क येणार यात. तिसरं आहे स्पायनल बायफिडा. तर याला अ येणार, न्यूरल ट्यूब डिफेक्ट. आणि चौथा आहे दमा म्हणजे अस्थमा. अस्थमाला परागकण येणार. ठीक आहे, धुओ. तसंच पाचवं आहे समोरची टाळू. पाचवेला आहे समोरची टाळू. तर हे 18 महिन्यात भरते. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण चुकी बरोबर. तसेच ल्युकेमिया हा संसर्गजन्य आजार आहे. तर चूक आहे हे. हा, ल्युकेमिया हा रक्ताचा कर्करोग आहे, तो दुसऱ्यांना लागत नाही. तसंच दुसरं बघा, अभिभ्यांशोध. तसेच दुसरं बघा, ॲसिडिटी विषबाधेचे जठरधूनही क्रिया करत नाही. तर हे बरोबर आहे. ठीक आहे. तसं तिसरं बघा, वेस्टर्न ब्लॉट टेस्ट HIV निदान निश्चितीकरणासाठी करतात. तर हे पण बरोबर आहे. जन्मता ओरल पोलिओचा पहिला डोस देतात. बरोबर आहे, पहिला डोस देतात जन्मता, आणि त्याच्यानंतर 6व्या 10व्या आणि 14 आठवड्यात देतात. ठीक आहे, लसीकरण तक्ता वाचून जा. तसंच पाच बघा, कोलेस्ट्रॉलमध्ये प्रतिजैविक आहे. तर हे चूक आहे. कोलेस्ट्रॉलमध्ये
अँटीबॉडीज असतात, ठीक आहे, अँटीबायोटिक्स नाही, ठीक आहे, चूक आहे 5वं. तसंच व्याख्यामध्ये बघा काय काय आलेलं आहे, कुठले 5 लिहायचे तुम्हाला. यामध्ये ब्रॉन्क्युलायटिस, क्वाशिकोर, मतिमंद व एन्युरिसिस, अंगठा चोखणे आणि मँगोलिझम. तर यातून तुम्हाला 5 लिहायचे आहे, ठीक आहे. व्याख्या आहे 1 मार्क. तसंच थोडक्यात टिपा यामध्ये 4 लिहायचे कुठलेही 5 मार्काला आहे. राष्ट्रीय शालेय आरोग्य कार्यक्रम, वाढ व विकासाची तत्त्वे, लसीकरण वेळापत्रक, IMPI हा क्वेश्चन. तर लसीकरण वेळापत्रक लिहून द्या. मी सेपरेट लसीकरण वेळापत्रकसाठी व्हिडिओ टाकणार, ठीक आहे. तसंच बघा पोलिओ प्रतिबंधक व उपचार आणि मुलाचे हक्क, फुफ्फुसाचा क्षयरोग झालेल्या बालकाची परिचर्या व्यवस्था. तुम्हाला कुठले 4च लिहायचे. प्रश्न 4. तन्वी 9 महिन्याची मुलगी अतिसारामुळे बालरुग्ण कक्षात दाखल आहे. खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. तर तुम्हाला अतिसाराची कारणे लिहायची, कोणतेही अतिसाराची चिन्हे लक्षणे कोणतेही, तन्वीला होणारा अतिसाराचे विपरीत परिणाम कोणतेही, तन्वी वैद्यकीय व परिचर्या व्यवस्थापन लिहा आणि घरी जाताना तन्वीच्या पालकांना काय आरोग्य सल्ले देतात ते लिहायचं आहे, ठीक आहे. 2-2, 3-3 मार्काला आहे आणि 5 मार्काला पण आहे. तर तशा पद्धतीने लिहायचं. जर तुम्हाला हे नसेल तर तुम्ही खालचं पण लिहू शकता किंवा. प्रश्न 4. बालकाचा 4 वर्षाचा बालक अपघाताने रॉकेल विषबाधा होऊन बालरुग्ण कक्षात दाखल आहे. खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. तर 4 वर्षाच्या मुलाने रॉकेल पिलेला आहे आणि तो बालरुग्ण कक्षात दाखल आहे. तर त्याच्यावरून तुम्हाला खालील उत्तरे लिहायची आहे प्रश्नांची. तर मुलामधील सर्वसाधारण अपघात कोणते ते लिहायचे. रॉकेल विषबाधाची चिन्हे व लक्षणे लिहायचे. रॉकेल विषबाधासाठी वैद्यकीय व परिचर्या व्यवस्थापन लिहायचे आणि बालकांमध्ये अपघात टाळण्यासाठी पालकांनी काय करावे ते सल्ले द्यायचे, ठीक आहे. परत एकदा सांगते. किंवा दिलेलं असलं तर आता तुम्हाला वरचेच क्वेश्चनचे आन्सर लिहावं लागेल, कुठलेही, ठीक आहे. हे वरचेच. आणि जर तुम्हाला वरचे कुठलेही नसले तर तुम्ही खालचे लिहू शकता. खूप लोक असं करतात की वरची 4 येत असेल तर 4 लिहितात आणि खालचा 1 त्याच्यात 1 टाकतात. तर असं लिहायचं नाही. खालचे तर खालचेच लिहायचे क्वेश्चन आणि वरचे तर वरचे. तसे प्रश्न 5वा बघा. अपरकाच्या गरजांची यादी लिहायची तुम्हाला. स्तनपानाचे फायदे लिहायचे, पूरक आहाराविषयी सविस्तर लिहायचं आहे आणि अन्नवर्गाच्या जन्मजात वैगुण्याची यादी लिहायची, ठीक आहे. परत वाचून घ्या आणि खाली पण आन्सर दिलेलं आहे. अपरकाच्या गरजांची यादी करायची आहे, स्तनपानाचे फायदे लिहायचे, पूरक आहाराविषयी सविस्तर लिहायचे, अन्नवर्गाच्या जन्मजात वैगुण्याची यादी लिहायची, ठीक आहे. हा झाला आपला क्वेश्चन पेपर. खालीलप्रमाणे तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर दिलेले ते बघून लिहा, ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून लिहा. स्क्रीनशॉट काढा. चुकी बरोबर. जोड्याचुडवं दिलेलं नाही आहे. वरती जे सांगितलं ते लक्षात ठेवा. ते वरचं लिहून घ्या जोड्याचुडव्याचं. शायद ते आलेलं नाही आहे. ल्युकेमिया हा संसर्ग आजार आहे. चुकी बरोबर ते बघा, ठीक आहे. उदाहरण दिलेलं आहे, उदाहरण वाचत चला. खूप लोकांना हा या ओपिओ
पोलिओ डोस जन्मता वेळी देतात, त्याला खूप लोकांनी हा चूक लिहिलेला आहे. पण जे 0 डोस असतो, जो जन्मता दिलेला जातो, त्याच्यानंतर पण 6व्या, 10व्या आणि 14व्या आठवड्यात दिलेला जातो. तर लसीकरण तक्ता वाचून घ्याल. ठीक आहे. प्रश्न दुसरा, व्याख्या लिहा आहे. व्याख्या बघून घ्या. ब्रॉन्कायटिस, क्वॉशिकोर, मानसिक मंदता, अनयुरेसिस, अंगठा शोषण. व्याख्या एक एक मार्काला स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. अंगठा शोषण, मोगलिझम. प्रश्न तिसऱ्याचे उत्तर. प्रश्न तिसऱ्याचं क्वेश्चनचे आन्सर आहे राष्ट्रीय शालेय आरोग्य कार्यक्रम. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. वाढ विकासाची तत्त्वे क्वेश्चन नंबर 2. स्क्रीनशॉट काढून घ्या. भरपूर लांब झालं आहे, थोडंसं फ्रंट कमी करावं लागेल. ठीक आहे. ओके. क्वेश्चन 2चा आन्सर आहे लसीकरण वेळापत्रक दिलेलं नाही आहे इथे. पोलिओमायलायटिस प्रतिबंध व उपचार. क्वेश्चन बघून घ्या. खाली आन्सर दिलेला आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. एक मिनिट. पोलिओमायलायटिस प्रतिबंध व उपचार बघून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. मुलाचे हक्क. खाली आन्सर दिलेलं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. किंवा व्हिडिओ पॉज करून पण बघू शकता. त्याच्यातलंच आहे हा. क्वेश्चन आहे क्षयरोग झालेल्या मुलाची नर्सिंगची काळजी. ठीक आहे. फुफ्फुसातील क्षयरोगाची नर्सिंगची काळजी बघून घ्या. क्वेश्चन स्क्रीनशॉट काढून घ्या. आन्सर आहे त्याचं. प्रश्न 4 मधलं बघा. त्याच्यातलं पहिलं क्वेश्चन स्क्रीनशॉट काढून घ्या. तसं अतिसाराची लक्षणं. क्वेश्चन नंबर 2. लक्षणे आहे ते 2-2 मार्काला आहे, असं पण लिहिलं तरी चालेल. तिसरा, तन्वीमध्ये होऊ शकणारे गुंतागुंतीचे परिणाम बघा. काही परिणाम आहेत ते लिहून घ्या. तन्वीची वैद्यकीय व नर्सिंग व्यवस्थापना.
तसेच तन्वीला डिस्चार्ज नावाला त्याला दिलेलं आरोग्याविषयी सल्ला काय द्याल ते बघून घ्या. प्रश्न 4. कोरोनिस म्हणजे तेच रॉकेल. ठीक आहे. त्याच्यातलं बघा, लहान मुलांमध्ये होणारे सामान्य अपघाताची यादी आहे, लिहून घ्या. यादी आहे. तसेच कोरोनिस विषबाधाची लक्षणे: उलटी, खोकला, छातीत दुखणे, श्वास घेणे, झोप न येणे, चक्कर येणे, त्वचेवर अन्न, नळके, जळजळ. ठीक आहे, हे लक्षण झाले त्याच्यातले. तसंच वैद्यकीय नर्सिंग व्यवस्थापन काय करेल, त्याचा आन्सर ऑक्सिजन देणे, खोकल्यामुळे झालेले श्वसन मार्गात जळ दूर करणे इत्यादी आहे, लिहून घ्या. त्याच्यात नर्सिंगचे व्यवस्थापन. क्वेश्चन नंबर 5. थोरायटिस म्हणजे काय, लिहून घ्या. त्याच्यातलं पोटॅशियमची कमतरता. तसंच जीवनसत्व डीचे शोध. तसंच फिजिओथेरपीचे महत्त्व. तर इथे झाला आपला क्वेश्चन पेपर. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब.